अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। येत्या महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली। या बैठकीत आगामी महानगरपालिका निवडणुकीची तयारी, संघटनात्मक बळकटीकरण तसेच निवडणूक रणनीती यावर सविस्तर चर्चा करण्यात आली। बैठकीदरम्यान पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर देण्यात आला असून प्रत्येक भागात संपर्क वाढवणे, कार्यकर्त्यांना सक्रिय करणे तसेच स्थानिक प्रश्नांना प्राधान्य देत जनतेपर्यंत पक्षाची भूमिका प्रभावीपणे पोहोचवण्याचे आवाहन करण्यात आले। आगामी निवडणुकीत एकजुटीने व ताकदीने मैदानात उतरावे असे मार्गदर्शन उपस्थित पदाधिकाऱ्यांनी केले। या बैठकीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, शाखा प्रमुख तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। पहिली गोष्ट एक लक्षात घ्या, संघटनेचं पाठबळ शिवसेना हे नाव घेऊन ज्यांनी ह्या नगरपालिकेच्या निवडणुका लढवल्या, निलेश चौधरी असतील, जिल्हा प्रमुख म्हणून जबाबदारी घेऊन संपूर्ण जळगाव लोकसभेमध्ये 123 उमेदवार यांनी दिले आणि पायाला चक्र लावून पूर्ण जिल्हा फिरले ते आपले कुलभूषणजी। त्याचबरोबर धरणगाव मतदारसंघात स्वतःच्या निषेधचं काम करताना नंदुरबार, रावेर ह्या सगळ्या लोकसभेवर लक्ष ठेवून तिकडची निवडणूक लढवणारे आपले गुलाबरावजी, संघटनेवर निष्ठा ठेवून काम कसं करायचं हे आपल्या मंडळींना शिकायला पाहिजे। ह्याला म्हणतात निष्ठा। पहिली गोष्ट, मला संघटना काय देईल यापेक्षा संघटनेला मी काय देऊ शकतो याचा जर विचार केला तर आपल्या मनामध्ये मला काय मिळणार आहे, मी काय करणार, पक्ष काय करणार आहे, या निवडणुकीच्या बाबतीत आपण ज्या नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, काही पदाधिकारी, काही कार्यकर्ते यांचे मला फोन यायचे, नाराज व्हायचे। निवडणुकीला फार घाणेरडं चित्र झालं। माझ्या रत्नागिरी मतदारसंघात नगरपालिकेला एक फुल्ली 25,000 रुपयांनी झाली, एक नगराध्यक्ष आणि खाली 2 अशी फुल्ली 25,000 चालली आणि प्रत्येक वॉर्डामध्ये 1500 मतदार होते। भाव चालला असेल तर तुम्ही आणि मी कशाला पुरणार आहे का? तरी सुद्धा आज आपण आपल्या एका जळगाव मध्ये छाती टोकपणे सांगतो, मैंने पूछा कि भाव लगता नहीं कि तुमने घाई कर दी है? भाव ने एक्सेप्ट कर दिया कि बिल्कुल वैसे खाई हुई। सही है साहब। तो कुछ लोगों ने वो बोलते नहीं क्या, वो जल्दी बाशिंग मारने की जल्दी रहती है। वहां भी क्या अपनी ताकत है, हम पूरी ताकत से वहां लड़ने की इंशाल्लाह बिल्कुल कोशिश करके भरपूर कोशिश करेंगे। अगर पिछले जो चुनाव है महापालिका के निवडणूक लढत नाही, चिटिंग करत असते, चिटिंग फसवणूक करत असते। ती निवडणूक मेरिट नाही लढत, ते भाजपा कायम बुद्धिभेद करेल, कागदावर माणसं तोडेल, समाजामध्ये तेढ निर्माण करेल, कायम आपण ज्याला तोडा फोडा, एकामेकांना इंग्रजांच्या अवलाद आहे, माणसं तोडा, जाती धर्मामध्ये नाही ते म्हणलं तर कागद तोडा, इकडे तिकडे तोडा, हा सोयीचा करा, या सगळ्यात ते एक्सपर्ट आहे। त्यामुळे माझी पहिली विनंती आहे आपल्याला, निवडणुकीला सामोरे जाताना मनामध्ये तर लढाई जिंकलीच पाहिजे, मग रणात जिंकू। त्याच्या आधी आपली जी गीता आहे त्या यादीवर पण आपण आपल्या पद्धतीने आपल्या प्रभागाचा अभ्यास आपण करत, मयत कोण, दुबार कोण, बाहेर गावची काय सांगाल महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आपली काय भूमिका आहे सगळ्या संदर्भात? आता येणाऱ्या 2 दिवसामध्ये सगळ्या महानगरपालिकेची कदाचित घोषणा होईल। त्या पार्श्वभूमीवर जळगाव महानगरपालिकेच्या बाबतीत सगळ्या आपल्या पदाधिकाऱ्यांची, जे आपले आता सध्या नगरसेवक आहेत, काही ज्यांनी मागच्या वेळेला उमेदवारी लढले होते, काहीशा मतांनी त्यांचा पराभव झाला असे आणि काही इच्छुक, या सगळ्यांची एक बैठक लावून त्यांच्याकडनं सगळ्या गोष्टीची माहिती घेतलेली आहे आणि त्यासाठी आजची बैठक लावली होती। किती जागांवरती आपली तयारी आहे किंवा कोणासोबत जाणार आहात
स्वबळावर लढवणार काय? पक्षाची जी भूमिका आहे, माननीय उद्धवजींनी आम्हाला आदेश दिलाय की ज्या ज्या भागामध्ये आपण जाता त्या त्या ठिकाणची पार्श्वभूमी बघून तिकडे जो काही कॉल असेल लोकांचा, त्या इतर संघटनेचा जो कॉल असेल त्याप्रमाणे युती आघाडी काय करायचं त्याने आमच्यावर सोपवलेलं आहे आणि त्याप्रमाणे आम्ही त्या बाबतीत सुद्धा चर्चा करतोय. पण कार्यकर्त्यांमध्ये हितगुज व्हायला पाहिजे, त्याप्रमाणे जिंकण्याचं मेरिट बघून आम्ही निवडणुकीच्या बाबतीत पूर्ण तयारी करू. आतापर्यंत कोणाशी चर्चा झाली काही युती आघाडीच्या संदर्भात? झाली ना, आमची राष्ट्रवादी चर्चा आली, काँग्रेसची चर्चा आली, सर्व पक्षांचे आमचे जे आहेत, ज्या समविचारी पक्ष आमच्यावर निवडणूक लढलेले आहेत मागच्या वेळेला, त्या सगळ्यांची चर्चा झालेली आहे. आणि सत्ताधारी पक्ष आहे का कोणाच्या याच्यामध्ये? सत्ताधारी पक्ष म्हणजे नेमकं तुम्हाला काय म्हणायचं आहे? म्हणजे नेमकं उद्धवजींनी म्हटलंय की त्या पार्श्वभूमीवरती सत्ताधारी पक्ष म्हणजे तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे? सध्या सत्तेमध्ये कोण कोण आहेत राज्यामध्ये, ते पक्षांशी पण काही आहे का? मग काय तुमचं म्हणणं काय की सगळ्यांनी खिचडी म्हणून लढायचं? कारण मी विचारतोय आपल्याला, म्हणून विचारतो ना. तुमचाच होता की एक लक्षात घ्या, परत सांगतो, ज्या ज्या लोकांना आमच्या सोबत यायची तयारी आहे अशा सर्व लोकांना सोबत घेऊन जळगावच्या विकासासाठी आम्ही ते लढणार आहोत. आणि त्यामुळे जिंकणं हा मेरिट, जागा किती, दावा किती, स्वबळावर हा विषय येत नाही. महापौर व विरोधक महापौर किंवा आपले अनेक नगरसेवक भाजपात प्रवेश केलेले आहेत. एक 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 लक्षात घ्या, ज्यांना जायचंय ते गेले. आज आपण त्यांचा महापौर म्हणून उल्लेख केला, महापौर ताईंच्याबद्दल मला काय म्हणायचं नाही, पण त्यांच्या पतीवर, विरोधी पक्षनेत्यावर पाईप चोरीचे आरोप कोणी केले होते? त्यांना या जळगाव शहर सोडून 6 महिने बाहेर भटकायला कोणी लावलं होतं? आणि नंतर ते लगेच पवित्र होऊन त्यांच्या गळ्यात कमळ कोणी टाकलं? तर कशाला गेले तुम्हाला कळले असतील. वॉशिंग मशीन आहे. आपलं मत काय वाटतं? कशामुळे आपलं मत काय वाटतं? आपल्याला काय वाटतं, मला काय वाटतं पेक्षा तुम्ही सुद्धा माझ्यापेक्षा सगळ्यात पहिली बातमी घेऊन येणारे आहात. आणि तुम्हाला माहिती आहे कशामुळे गेले, वेगळं काय मला सांगायची गरज नाही. भाजपने जळगावमध्ये शिवसेना फोडली, तुझं कारण काय वाटतं तुम्हाला? का भाजपने असं काय केलं? भाजपनी शिवसेना फोडली नाही, भाजपने काय फोडायचं बाकी ठेवलंय? कारण नरेंद्र मोदी, अमित शाह, गुलाबराव पाटील, गिरीश महाजन यांचे चेहरे कमी पडतात म्हणून इतर पक्ष त्यांना फोडावे लागतात. कारण त्यांच्या चेहऱ्यावर त्यांचं नाणं चालत नाही, म्हणून त्यांना माननीय उद्धवजींसारख्या नेत्यांची माणसं फोडावी लागतात. कारण महाराष्ट्रात एकमेव चालणारं नाणं म्हणजे उद्धवजी आहेत. जर त्यांचं नाणं चाललं असतं तर स्वतःच्याच उमेदवारांवर त्यांचा भरोसा असताना इतरांचे का घेतले असते? त्याच्यामुळे भाजपचं हे नवीन सांगायला गरज नाही. त्यांना भविष्यात सगळ्या पक्षातले लोकच आयात करायचे. काही दिवसांनी त्यांच्या पक्षात कोण असेल हा त्यांनाच प्रश्नचिन्ह पडेल. राज्यामध्ये आपण बघितलं सगळं आपलं असं असं त्यांना वाटतं ना, कारण त्यांचा चष्मा वेगळा आहे. शिवसेनेमध्ये काय राहिलं नाही, मग त्या मिटिंगमध्ये त्यांनी शरद आबांचं नाव घेतलं नसतं ना. विरोधी पक्षनेता हे कोणी उल्लेख केला? मी केला का त्यांनी केलाय? त्यांना विचारा, विरोधी पक्ष शरद आबा कुठल्या पक्षात आहेत? म्हणजे त्यांना स्वतःला प्रश्न पडलाय की आपण बोललेलो ते पक्ष राहिला आहे का अजून कोणतरी विरोधी पक्षनेता आहे? या अर्थी विरोधी पक्षनेता म्हणतात, याचा अर्थ आमचं काहीची संख्याबळ असतात तेव्हाच विरोधी पक्षनेता आहे ना. महानगरपालिकेशिवाय संख्याबळ लागतं ना विरोधी पक्षनेत्याला. म्हणजे आमचं अस्तित्व आहे की नाही त्यांनीच सांगितलं की नाही. खरं तर महाविकास आघाडी झाली समजा तर आपल्या निवडणुका सोबत महाविकास आघाडी सोबत लढल्या जातील, मात्र महापौर पुन्हा काय महाविकास आघाडीमध्ये? एक परत सांगतो की लग्न झालं, मुलाचं नाव काय ठेवणार हे आतापासून ठरवण्यापेक्षा निवडणुका होऊ दे. आमचा भगवा आम्हाला फडकवायचा आहे तो फडकवून दे, आणि त्याच्यानंतर महापौर कोणाचं काय करायचं काय नाही करायचं ठरवू ना आपण. आताच सगळं सांगून लगेच भांडण लावत काय उपयोग आहे? सर्व रणनीती सांगितली तर मग ते आमचं प्रोग्रामच सक्सेस नाही होणार. निवडणुका बघितल्या विधानसभा त्या ठिकाणी एक लक्षात घ्या,
निवडणूक लढतोय, समोरच्याला आपली धास्ती आहे, ह्याच्यात आपला पहिला विजय आहे. निवडणुका लढणार आणि निवडणुका जिंकणार. अपयश हे माणसाच्या आयुष्यात आल्यानंतर तो यशाकडे पोचतो. आमच्या काही निवडणुकीत आमच्याकडे अपयश आलंय, नक्कीच आम्ही यशाकडे पोचू. आमच्या कार्यकर्त्यांमध्ये, आमच्या नेत्यांमध्ये तो विश्वास आहे आणि येणाऱ्या निवडणुका आम्ही 100% जिंकू. एक पहिली गोष्ट, तुमचा हा प्रश्नच चुकीचा आहे की मनसेच्या बाबतीत आघाडीचे प्रश्न निर्माण झालेले आहेत. एखाद्या पक्षाच्या एखाद्या नेत्यांनी काही प्रश्न निर्माण केला याचा अर्थ त्या पक्षाची ती भूमिका नव्हे. आणि मनसेच्या बाबतीत जे काही निर्णय चालले ते वरिष्ठ पातळीवर माननीय उद्धवजी असतील, माननीय संजय राऊत साहेब असतील, ते त्या बाबतीत बोलतायत. मनसेचे नेते सुद्धा माननीय राजसाहेब असतील, बाळा नांदगावकर असतील, नितीन सरदेसाई असतील, हे सर्व त्याच्यावरती बोलतायत. त्याच्यामुळे कुठले मतभेद हे कुठे नाही आहे. आणि मनसेची ताकद वगैरे जे बोलण्याचा प्रश्नापेक्षा ज्या वेळेला एखादा पक्ष सोबत आला तर तो सर्व जिल्ह्यामध्ये, सर्व राज्यामध्ये सोबत असणार. बंधू एकत्र आल्याच्या चर्चा बऱ्याच दिवसापासून आहेत. मुंबईच्या महापालिकेसाठी दोघं बंधू एकत्र आहेत की पूर्ण महाराष्ट्रातल्या महापालिकांसाठी? एक लक्षात तुम्हाला म्हणून मी तुम्हाला तुम्हाला प्रश्न विचारायच्या अगोदर उल्लेख केला की ज्या वेळेला मनसे हा युती झाल्यानंतर किंवा ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर ते एखाद्या जिल्ह्यापुरते मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्रात हे एकत्र सगळे आम्ही चालू, हा आमचा निर्णय आहे. नगर परिषदाच्या निवडणुका बघितल्या तर बरेचसे पक्ष जे होते महाविकास आघाडीचे ते सत्ताधारी पक्षासोबत केले. आपले काही पक्ष एक लक्षात घ्या, परत सांगतो. आज तुम्ही जर ही नगरपालिका बघितली असेल तर उणी धोणी कोणाची काढली आहेत? आमची काढली का कोणाची काढली? सत्तेमध्ये राहणाऱ्या लोकांनी एकमेकाची उणी धोणी काढली आहेत की नाही? आम्ही तर 123 या जिल्ह्यामध्ये 123 उमेदवार या लोकसभेमध्ये दिले ना. आम्ही तर फाईट केली, पण आपापसात बसून एकमेकाची उणी धोणी कोणी काढली? आपण पाहिलंय. एकाला एक बोलावं लागतं तर मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर दुसरं बोलावं लागतं. आपल्याच चॅनलच्या माध्यमातून आपण बघितलेलं आहे. त्याच्यामुळे ही लढत किती जरी झाली तरी एकमेकाचे कपडे काढण्यासाठी लढाई होती असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्या पद्धतीने इतर निवडणुकांसाठी सर्व प्रमुख नेते जे होते, जळगावला येतात, सभा होतात, दौरे होतात, बैठका होतात, त्या पद्धतीने नगर परिषदाच्या निवडणुकीत असं म्हणता येणार नाही. एकतर आपण पाहिलं असेल नगरपालिकेच्या निवडणुका याच्या अगोदर सुद्धा शिवसेना लढलेली आहे आणि हे स्थानिक याच्यात असतात. त्याच्यामुळे स्थानिक प्रश्न जे आहेत ते स्थानिक तिकडचे आपले जे नेते असतात, आमदार असतात, खासदार असतात, ह्यांना माहिती असतात आणि तो जास्त चांगल्या प्रमाणे ते प्रभावीपणे लोकांच्या जवळ जाऊ शकतात. त्याच्यामुळे शिवसेनेने त्यासाठी जी टीम ठेवली होती ती टीम काम करत होती आणि त्यांनी त्या निवडणुकीत भाग घेतलेला आहे. कारण उद्या पंचायत समितीच्या निवडणुकीला सुद्धा पंतप्रधान आणायला या लोकांना कमी पडणार आहे. कारण आता सगळ्या निवडणुकामध्ये जर ह्यांना हे उतरायला लागलं याचा अर्थ त्यांच्या स्थानिक नेत्यांमध्ये ती धमक नाही आणि आमच्या स्थानिक नेत्यामध्ये धमक आहे. त्याच्यामुळे आम्ही ती त्या स्थानिक लेवललाच निवडणूक ठेवतो. या बातमी इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसंच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.